मित्रांनो नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत रिच डॅड्स इन्व्हेस्टिंग गाईडचं। तर हे पुस्तक रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेलं आहे। हे पुस्तक गुंतवणुकीच्या मूलभूत संकल्पनांवरती आधारित असून श्रीमंत लोक कसा विचार करतात यावरती प्रकाश टाकतं। लेखक स्पष्ट करतात की श्रीमंत होण्यासाठी फक्त पैसे कमावणे पुरेसे नाही, तर त्यांची योग्य गुंतवणूक करणे गरजेचे आहे। आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्हाला श्रीमंत लोकांचे गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान, धोरणे आणि विचारसरणी देखील आत्मसात करावी लागेल। तर आता आपण या पुस्तकाची चॅप्टर वाईज बुक समरी शिकून घ्यायला सुरुवात करूया। चॅप्टर नंबर 1, व्हॉट द रिच इन्व्हेस्ट इन दॅट द पुअर अँड मिडल क्लास डू नॉट। श्रीमंत लोक गुंतवणुकीला खर्च म्हणून न पाहता संपत्ती वाढवण्याचे साधन मानतात। श्रीमंत लोक मालमत्तेत म्हणजे ॲसेटमध्ये गुंतवणूक करतात, तर मध्यमवर्गीय आणि गरीब लोक लायबिलिटीजमध्ये अडकून पडतात। चॅप्टर नंबर 2, द इन्व्हेस्टर माइंडसेट। गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी योग्य मानसिकता महत्त्वाची असते। जोखीम घेण्याची तयारी आणि आर्थिक शिक्षण आवश्यक आहे। चॅप्टर नंबर 3, टाईप ऑफ इन्व्हेस्टर्स। 3 प्रकारचे इन्व्हेस्टर असतात। पहिलं म्हणजे कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर म्हणजे जोखीम कमी घेणारे इन्व्हेस्टर, दुसरं मध्यम जोखीम इन्व्हेस्टर आणि तिसरं म्हणजे सक्रिय गुंतवणूकदार म्हणजे अधिक जोखीम घेऊन मोठे उत्पादन मिळवणारे। चॅप्टर नंबर 4, हाऊ टू स्टार्ट स्मॉल अँड ग्रो बिग। सुरुवातीला लहान गुंतवणुकीमधून शिकून मोठ्या संधींसाठी तयार व्हा। नोकरी करून श्रीमंत होता येत नाही, पण हुशार गुंतवणूक करून श्रीमंत होऊ शकतो। चॅप्टर नंबर 5, द डिफरन्स बिटवीन बिझनेस ओनर अँड इन्व्हेस्टर। बिझनेस ओनर आणि गुंतवणूकदार यांच्यातला मूलभूत फरक समजून घ्या। श्रीमंत लोक आपला व्यवसाय गुंतवणुकीसाठी वापरतात। चॅप्टर नंबर 6, हाऊ टू आयडेंटिफाय ग्रेट इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज। श्रीमंत लोक चांगल्या संधी कशा ओळखतात, बाजारातील अनुपस्थिती, गॅप्स आणि ट्रेंड ओळखून गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे। चॅप्टर नंबर 7, द पॉवर ऑफ लिव्हरेज इन इन्व्हेस्टिंग। कमी पैशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासाठी लिव्हरेज, कर्ज, इतर लोकांचा पैसा कसा वापरावा हे देखील समजून घ्या। चॅप्टर नंबर 8, द इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल एज्युकेशन। श्रीमंत लोक सतत आर्थिक शिक्षण घेतात आणि स्वतःला अपडेट ठेवतात। गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी सतत शिकणे आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे देखील गरजेचे आहे। चॅप्टर नंबर 9, बिल्डिंग अ टीम ऑफ एक्सपर्ट। चांगल्या गुंतवणुकीसाठी वकील, आर्थिक सल्लागार, गुंतवणूक तज्ज्ञ आणि अकाउंटंट यांचा सल्ला घ्या। श्रीमंत लोक नेहमी हुशार लोकांसोबत काम करतात। चॅप्टर नंबर 10, क्रिएटिंग मल्टिपल स्ट्रीम्स ऑफ इन्कम। एका उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहू नका। रिअल इस्टेट, शेअर्स, व्यवसाय आणि इतर स्रोतांमध्ये उत्पन्न वाढवा। त्या पुस्तकाची मुख्य शिकवण काय? पहिलं म्हणजे श्रीमंत लोक संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणुकीला प्राधान्य देतात। नंबर 2, शेअर बाजार, रिअल इस्टेट आणि बिझनेस यामध्ये योग्य गुंतवणूक केल्यास संपत्ती वाढते। नंबर 3, फक्त पैसे कमवणे नव्हे, तर त्यांना योग्य प्रकारे गुंतवणूक करणे देखील महत्त्वाचे आहे। नंबर 4, वाढत्या संपत्तीबरोबर कर बचत आणि जोखीम व्यवस्थापन शिकणे देखील आवश्यक आहे। नंबर 5, श्रीमंत होण्यासाठी आर्थिक शिक्षण आणि योग्य टीम तयार करणे महत्त्वाचे आहे। रिच डॅड गाईड टू इन्व्हेस्टिंग हे पुस्तक गुंतवणुकीची मूलभूत तत्त्वे शिकवते आणि श्रीमंत होण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता विकसित करण्यात मदत करते। हे पुस्तक तुम्हाला खरेदी करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन विकत घेऊ शकताच। सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। धन्यवाद।